8.5 गुंठ्याची वाडी. हा समोर बघताय ना, हा बंगला विकायचा आहे कोकणामध्ये, रत्नागिरी येथे. हे आपलं आहे पार्किंग. आजो, हे आपलं आहे पार्किंग. रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून माया ते फक्त किती आहे, एक 10-15 किलोमीटर अंतरावरती गेटेड कम्युनिटी असलेला प्रोजेक्ट. आणि प्रोजेक्ट मध्ये आहे हे सर्व. हे बघताय गोड जाम. जाम याच्यामध्ये सगळी झाड आहेत. पुढे नारळ, नंतर आंबे. काय सुंदर आहे तो. या नंतर हे आपलं बार्बेक्यू. आम्ही संध्याकाळी येते ना बार्बेक्यू करणारे फ्रूटची, हे सगळे फ्रूट आम्ही ठेवले तिथे. नंतर इथे आहे चिक्कू. चिक्कूची साईज बघा, केवढे चिक्कू लागलेत, बघितलं का? टमटमी चिक्कू, एवढा चिक्कू एक. आणि हा आपला दिसणारा व्ह्यू जागेतनं समोरचा. हा समोर आपला आहे सर्व गोवा हायवे. सुंदर आहे ना. आणि समोर ट्रेन आहे, ट्रेन जाताना दिसते का समोर, हो का? म्हणजे इथे जागेवरती बसून ट्रेन, गोवा हायवे, हा सगळा व्ह्यू. आणि हा आपला वरती इकडे आहे हा बंगला. ही सगळी खालची बाग. खाली पण आपले मायाते नाही म्हटलं तरी एक आंबा, साधारणतः 15 एक आंब्याची झाड आहेत. काजू आहे, पेरू, पेरू नाही सॉरी चिक्कू, जाम, अशी अनेक झाडं असलेली 8.5 गुंठ्याची वाडी विकायची आहे फक्त 70 लाखाला. बंगला आतनं बघायचं का, तर तो पण बघून घेऊ. आणि हा झोपाळा, हा काय मजा आहे, सुख आहे सुख. म्हणजे असं सुख आहे ना की असं वाटतं सगळं सोडून द्यावं शहराचं लाईफ आणि मस्त इथे येऊन दिवस एन्जॉय करावे पुढचे आयुष्यातले. मी इथे आल्यानंतर प्रत्येक दिवस हा म्हणजे तुमच्यासाठी एक, काय म्हणतो ना त्याला, आपण ट्रिपला जातो ना 4-5 दिवस कुठतरी, तसंच पुढचं आयुष्य अख्खं तुमचं ट्रिपच आहे. या सोडून 70 लाखाला फक्त विकायचं आहे. शहरात जर काय लाईफ बोर झाला असेल, आणि शहरात तरी काय हो, शेवटी पोल्युशन, नॉईज पोल्युशन, अवस्था वाढलेल्या किमती, राहणीमानचा खर्च. हे मुलं बाळा जर काही व्यवस्थित सेटल विटल झाली असतील आणि पुढचं आयुष्य छान कोकणात जगायचंय, तर इथे या आणि हे लाईफ जगा. आणि 4-5 मित्र मिळून घ्या, नातेवाईक 3-4 असेल घ्या. सगळ्यांनी मिळून घेतल्यामुळे कसं आलटून पालटून तुम्हाला वापरता येईल. इन्व्हेस्टमेंट कमी करायची असेल तर 70 लाखाला विकायचे, 4 जण म्हटलं तरी 17-18 लाख तुम्ही एकाने काढले तरी प्रॉपर्टी विकत घेता येते. डोंट मिस द चान्स. फोन नंबर दिलेला आहे, व्हिजिट करा आणि लाईफ एन्जॉय करा पुढचं, अशी प्रॉपर्टी विकत घेऊन. बाय.